नमस्कार. अभिव्यक्तीच्या आणखी एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज पुन्हा एकदा नवीन ठिकाणी भ्रमंतीला चाललोय, सफरीवरती निघालोय आणि ही सफर सुरू होणार आहे ठाण्यापासून तर औरंगाबादपासून पुढे 22 किलोमीटरवरती असलेल्या ऐतिहासिक खुलताबादपर्यंत. या सफरीला तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन चाललोय. अतिशय नयनरम्य आणि नाविन्यपूर्ण अशी ही सफर असणार आहे. काहीतरी चांगलं बघितल्याचा तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव येईल आणि म्हणून शेवटपर्यंत या सफरीत माझ्यासोबत राहा. माझ्यासोबत या सफरीमध्ये प्रत्यक्ष असणार आहेत आळेफाट्यावरून माझे स्नेही शिरीष भोर, औरंगाबादवरून सुरेश सिरसीकर आणि प्रत्यक्ष खुलताबादमधून राजेश थोरात. चला तर मग. रेस्ट हाऊस आहे. तुम्ही म्हणाल रेस्ट हाऊसमध्ये काय विशेष असतं? प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह असतातच, परंतु हे विशेष आहे. याचं कारण इथे आल्यानंतर आणि इथे राहण्याची अनुभूती घेतल्यानंतर अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल. एकतर इतकं निसर्गरम्य वातावरण आहे, सभोवताली इतकी झाडी आणि इतकी वनसंपदा आहे की हिरवाईने नटलेलं, हिरवाईने वेठलेलं हे विश्रामगृह आहे. दुसरी गोष्ट, हे निजामकालीन रेस्ट हाऊस आहे. याचं नूतनीकरण जरी होत असलं वेळोवेळी तरीसुद्धा त्याची मूळची ठेवण, त्याची मूळच्या बांधणीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. दुसरी गोष्ट, या रेस्ट हाऊसमध्ये आतमध्ये ज्या वस्तू आहेत म्हणजे त्या निजामकालीन, मग ते आरसे असतील, बेड्स असतील, डायनिंग टेबल असेल, खुर्च्या असतील, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच पद्धतीने सांभाळलेल्या आहेत. त्यांच्या दुरुस्ती करताना सुद्धा ती काळजी घेतलेली आहे की त्यांची मूळ ठेवण कुठेही बिघडली नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या टेकडीवरती हे रेस्ट हाऊस आहे, ही टेकडी उतरली की लगेच जगप्रसिद्ध वेरूळची लेणी आहेत. इतकं म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी हे शासकीय विश्रामगृह आणि इतकी नीरव शांतता असते जे तुम्ही कधी या, विशेषतः पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये तर इथे राहणं म्हणजे स्वर्गसुख. याच्यापेक्षा स्वर्गीय आनंद दुसरा वेगळा नसेल. मी अनेक वेळा इथे आलेलो आहे आणि ह्या आनंदाची अनुभूती घेतलेली आहे. कधीही तुम्ही या. आणखीन एक आठवण आहे या रेस्ट हाऊसबाबतची. स्वर्गीय मीना कुमारी, जी अनेकांची आवडती अभिनेत्री होती, मीना कुमारीचं अतिशय आवडतं रेस्ट हाऊस आहे. पाकिजाची शूटिंग, तुम्ही पाकिजा मूवी जर बघितली असेल तर प्रश्नच नाही, नसेल बघितलं तर बघा. सुरुवातीचा जो 15 मिनिटाचे सगळे सीन आहेत ते या खुलताबादमध्ये शूट झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं मीना कुमारी या रेस्ट हाऊसवर आली होती आणि या रेस्ट हाऊसवर तिचं इतकं प्रेम बसलं, तिला हे इतकं आवडलं की मीना कुमारी इथे येऊन राहायची. पाकिजेच्या शूटिंगच्या संपूर्ण काळामध्ये इथे राहिली आणि तिने ज्या कविता वगैरे लिहिल्यात, ज्या अनेकांना माहिती असतील, त्या इथल्या एकांतवासामध्ये तिने त्या कविता लिहिलेल्या आहेत असंही म्हटलं जातं. अतिशय सुंदर हे रेस्ट हाऊस आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर आत्ताच्या सगळ्या नेत्यांपर्यंत अनेकांचं हे आवडतं आहे. अनेक जण इथे येतात आणि आवर्जून राहतात. कधीही या आणि या आनंदाची तुम्हीही सगळेजण अनुभूती घ्या. खुलताबादमधली शहेनशाह औरंगजेबाची कबर, या जाळीच्या आतमध्ये औरंगजेबाची कबर पाहिल्यावर साहजिकच अनेक विचार आपल्या मनात आल्या वाचून राहत नाहीत. इतक्या मोठ्या सल्तनतचा बादशहा, शहेनशाह, मात्र त्याची कबर इतकी साधी. ऊन वाऱ्या पावसापासून तिचं संरक्षण करणारं साधं छप्परही या कबरीवरती नाही. तेव्हाच्या जगातील 1/4 प्रजा औरंगजेबाच्या राज्यात होती. यावरून त्याच्या साम्राज्याचा विस्तार केवढा मोठा होता हे आपल्या सहजपणे लक्षात येऊ शकतं. परंतु आपल्या सत्ताकाळात आयुष्यातील अखेरची तब्बल 25 वर्ष त्याने दख्खनवरती विजय मिळवण्यासाठी खर्ची घातली आणि तरीही ती इच्छा साध्य न होताच त्याचा मृत्यू झाला. इतिहासातील नोंदींनुसार अफाट साम्राज्याचा धनी असलेला औरंगजेब मरताना मात्र फार एकटा आणि एकाकी झालेला होता आणि त्यामुळेच बहुधा आपल्या आयुष्याचा सारा जीवनपट आठवत तो हतबल, उद्विग्न आणि हताशही झालेला होता. स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं, स्वतःच्या भावाची हत्या करवून आणली, आयुष्यभर रक्तरंजित वाटचाल त्याने केली, हिंदूंना त्रास दिला, त्यांच्यावरती जिझिया करासारखा जाचक अटी लावल्या, देवळं फोडली, मूर्ती फोडल्या,
शिवाजी राजांना नजरबंदीच्या नावाखाली अटकेत टाकलं, संभाजी राजांची निर्घृण हत्या केली, महाराजांचं स्वराज्य नष्ट करण्यासाठी जे जे शक्य ते सगळं त्याने केलं, परंतु तरीही त्याचा उद्देश सफल झाला नाही आणि अखेर पराभूत मानसिकतेतच याच मातीमध्ये त्याला दफन व्हावं लागलं। परंतु मरताना औरंगजेबाला निश्चितपणे आपल्या सगळ्या दुष्कृत्यांचा पश्चाताप होत होता। त्याने त्याच्या मुलांना लिहिलेल्या अखेरच्या पत्रांमधून, त्याचप्रमाणे आपल्या अखेरच्या इच्छापत्रात त्याने जे काही लिहून ठेवलंय त्यातून त्याची ही पश्चातबुद्धी स्पष्टपणे आपल्यासमोर आल्याशिवाय राहत नाही। आयुष्यात मी फार पापं केलेली आहेत, इतकी की त्यातून माझी मुक्तता होणे निव्वळ अशक्य, आणि म्हणूनच मी या पाप्याला मृत्यूनंतर अजिबात बळीजावी सरंजाम देऊ नका। माझी कबर माझ्या गुरुच्या जवळ आणि अतिशय साधी ठेवा। तिच्यावर तर फक्त एक पांढरी चादर ठेवा, अन्य कोणतंही उंची वस्त्र किंवा शाल नको। तिच्यावर छप्परही घालू नका। ऊन वारा पाऊस सगळ्याच्या थपडा मला बसू द्या, आणि ही कबर बांधण्याचा जो काही थोडाफार खर्च होईल तोही मी टोप्या शिवून आणि कुराणाच्या प्रती लिहून विकल्यात त्या मिळकतीतून करावा, बादशाही खजान्यातून अजिबात नको। असं आणखी बरंच काही पश्चातापदग्ध औरंगजेबाने लिहून ठेवले। त्याच्या त्या शेवटच्या इच्छेचा मान राखून त्याची कबर ही अशी साधी आणि कोणताही छप्पर नसलेली आहे। साधी चादर तिच्यावर आहे आणि फक्त एक सब्जाचं रोप तिच्यावर आहे। त्याच्याच इच्छेनुसार त्याच्या गुरुच्या कबरीजवळ त्याची कबर आहे, आणि ती पाहताना नक्कीच अखेरच्या दिवसातील हताश, एकाकी, हतबल औरंगजेब आपल्याही डोळ्यांसमोर उभा राहिल्याशिवाय राहत नाही। माईक हातात धरलाय, कारण इथे म्हैसमाळला आम्ही आहोत आणि या पॉईंटवरती वारा इतका भन्नाट आहे की त्या वाऱ्याच्या आवाजापुढे माझा आवाज येणं सुद्धा कठीण आहे, इतका वारा आहे, सोसाट्याचा वारा। मराठवाड्याचं महाबळेश्वर असं म्हटलं जातं म्हैसमाळला। गिरिजादेवी आणि आणखीन एक असे 2 प्रसिद्ध देवस्थानं आहेत तिथे, आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्ग अप्रतिम सुंदर आहे। दऱ्याखोऱ्या सगळ्या दिसतात, डोंगर दिसतात, पाण्याचे जलाशय दिसतात, आणि हिरवाईने सगळे वेढलेलं आहे, सगळे जंगल आहे, आणि अतिशय संरक्षित आणि सुरक्षितरित्या ते ठेवलेलं आहे, राखलेलं आहे। दूरदर्शनचा मनोरा आहे, ते सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ झालेलं आहे। अतिशय सुंदर ठिकाण आहे। येण्या जाण्याचे रस्ते जर नीट केले शासनाने तर लोकांना इथे येण्याच्या दृष्टीने मोठी सुविधा होईल। आदित्य ठाकरेजींनी पर्यटन मंत्रालय मागून घेतलेलं आहे, त्यांनी थोडं या गोष्टींकडे लक्ष दिलं तर लोकांची मोठी सोय होईल, आणि अतिशय सुंदर हे स्थान बघण्यापासून हजारो लोक वंचित राहत आहेत, ते तसे राहणार नाहीत। म्हैसमाळमधलं प्रेक्षणीय दृश्य याच्या आधीही तुम्हाला दाखवलं, आणि आता इथे हॉटेल सागर म्हणून आहे म्हैसमाळला। ते अशा लोकेशनवरती आहे की बघा, सूर्यास्त आता सूर्य मावळायला आला आहे, दिवस संपायला आला आहे, आणि इतका प्रेक्षणीय सूर्य आहे, अतिशय सुंदर, तुम्हाला आता दिसत असेल, अतिशय सुंदर अप्रतिम सूर्यास्त पाहायला मिळतोय। आलात म्हैसमाळला कधी तर आठवणी या हॉटेल सागरच्या या ठिकाणी या, आणि या लोकेशनवरनं दिसणारा सूर्यास्त नक्की बघा। खुलताबादच्या शासकीय विश्रामगृहावरनं ही छोटी पायवाट आहे। ही टेकडी उतरली, रेस्ट हाऊस ज्या टेकडीवर आहे ती टेकडी उतरली की आपण थेट जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांच्या समोर पोहोचतो। रेस्ट हाऊसवरनं ही पायवाट आली, या पायवाटेने इथे पोचलेलो आहे, आणि आता हे बघा
जगप्रसिद्ध वेरूळचं कैलास लेणं तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीनवरती. करोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटकांसाठी अजून ते ओपन केलेलं नाही आहे, परंतु अभिव्यक्तीवरून खास तुम्हाला हे दर्शन अतिशय आनंददायी असं एकाच दगडात एकाच पर्वतात कोरलेलं आणि आधी पाया आणि नंतर कळस असतो. या कैलास लेण्याचं हे विशेष आहे. आता तुम्ही पाहू शकाल आधी कळस आणि कळसापासून कोरत 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 एकाच दगडातून ते पायापर्यंत गेलेलं हे कैलास लेणं अद्भुत अद्भुत आणि म्हणून जगप्रसिद्ध हेरिटेज. लाखो पर्यटक देश परदेशातून जे पाहण्यासाठी येतात त्याचं दर्शन तुम्हाला घडवतोय अभिव्यक्तीवरून. खुलताबाद हे वेगवेगळी स्मारकं स्मृतीस्थळं कबरी यांचंही शहर म्हटलं जातं, कारण इथे जवळजवळ 1500हून अधिक म्हणजे त्यामध्ये सुफी संत आहेत, राजे रजवाडे आहेत, संस्थानिक आहेत, अशा लोकांची स्मृतीस्थळं आहेत, त्यांच्या कबरी आहेत, समाध्या आहेत. म्हणजे औरंगजेबाची समाधी आहे, त्या औरंगजेबाची कबर आहे. त्याच पद्धतीने ही मलिक अंबरचं ही कबर किंवा स्मृतीस्थळ म्हणता येईल. आपल्याला शालेय जीवनापासून किंवा पूर्वीच्या इतिहासामध्ये एक हापशी एक खुनशी अशा पद्धतीने मलिक अंबरची इमेज रंगवलेली असायची आणि तेवढीच माहिती आपल्याला असायची. परंतु आता जसजसं संशोधन होत गेलं, ऐतिहासिक दस्तावेज सापडत गेले, त्यानंतर मलिक अंबर पूर्णपणे जगासमोर आला. हा अतिशय मुत्सद्दी महत्त्वाकांक्षी योद्धा, राजकारणी आणि प्रशासकसुद्धा होता. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या जीवनाची वाटचाल केली, अतिशय खडतर परिस्थितीतून कसा तो पुढे जात गेला आणि एक उत्तम प्रशासक आणि उत्तम योद्धा अशा प्रकारची त्याची इमेज तयार झाली. त्यांनी त्यावेळेला जमिनीचा शेतसारा कशा पद्धतीने लोकांकडून वसूल करावा, राज्यकारभार कसा करावा, याच्या असंख्य उदाहरणं त्यांनी घालून दिली आहेत की जी पुढच्या लोकांना अनुकरणीय ठरली. मराठ्यांना सोबत घेऊन त्यांनी अनेक लढाया केल्या, मराठ्यांची सहकार्याची भूमिका ठेवली आणि त्याचा अतिशय नावलौकिक झाला. म्हणजे हे औरंगाबाद शहर तर त्यांनी स्वतःनीच वसवलेलं शहर आहे. पूर्वीचं खडकी नाव होतं ते औरंगाबाद त्यांनी नामकरण केलं. ही मलिक अंबरची देण आहे आणि अनेक वास्तूही इथे उभारलेल्या आहेत. त्या मलिक अंबरची हे स्मृतीस्थळ ही त्याची कबर आहे. खुलताबाद ज्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे, खुलताबादमध्ये मलिक अंबरची कबर आहे, इथलं शासकीय विश्रामगृह आहे, वेरूळचे जगप्रसिद्ध लेण्या आहेत. त्याच पद्धतीने आणखीन एक बाब खुलताबादशी जोडली गेलेली आहे, ती म्हणजे पाकिजा. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय माइलस्टोन चित्रपट ज्याला म्हटलं जातं, मोगले आझमप्रमाणेच तो म्हणजे पाकिजा. आणि पाकिजाची शूटिंग खुलताबादमध्ये झालेली आहे आणि म्हणून खुलताबादशी पाकिजाचाही संबंध जोडला गेलेला आहे. आपल्याला आठवत असेल, ज्यांनी पाकिजा बघितला असेल त्यांना, की पाकिजाचे सुरुवातीचा जो 15 मिनिटाचा भाग आहे, 15 ते 20 मिनिटाचा, त्याचं सगळं शूटिंग इथे खुलताबादमध्ये झालेलं आहे. म्हणजे अशोक कुमारच्या प्रेमात असलेली मीना कुमारीला घेऊन अशोक कुमार स्वतःच्या घरी जातो आणि अशोक कुमारच्या घरी मात्र मीना कुमारीला झिडकारलं जातं. ती एक तवायफ आहे, कोठेवाली आहे म्हणून. आणि मग तिथून तिला झिडकारल्यानंतर निराश होऊन, हताश होऊन, उद्विग्न होऊन ती मीना कुमारी तिथून बाहेर पडते आणि त्या खच्चीकरण झालेल्या अवस्थेत मग बाहेर पडून ती येते. ते सगळं सीन या ठिकाणी शूट झालेले आहेत. या ठिकाणी ती राहिली मीना कुमारी आणि ती गरोदर असते. तिचं डिलिव्हरीचा शॉटसुद्धा इथेच शूट झालेला आहे. एका मुलीला ती जन्म देते आणि त्यानंतर ती मरते, तिचा मृत्यू होतो. ते सगळं इथे शूट झालेलं होतं.
त्या कमानीतून ती आलेली आहे. ती कमानीचे 2-3 वेळा शॉट चित्रपटामध्ये तुम्हाला दिसतील. आणि इथे तिचा मृत्यू झाला आहे. तिची जी कबर चित्रपटामध्ये दाखवली गेली ती इथे बाजूला आहे. ती तुम्हाला स्क्रीनवरती काही वेळात दिसेल. तर अशा पद्धतीने पाकीजाचं आणि खुलताबादचंही नाव जोडलं गेलेलं आहे. खुलताबाद वेरूळशी संबंधित आणखीन एक अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू म्हणजे ही मालोजीराजे भोसलेंची गढी. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले या संपूर्ण भोसले घराण्याचं मूळ सगळं इथे आहे. वेरूळचं त्यांचं मूळचं घराणं आणि मालोजीराजे भोसलेंची गढी इथे आहे मागच्या बाजूला. परंतु ते आता हे लॉकडाऊन आणि कोरोना असेल किंवा काही दुर्लक्षामुळे असेल तिथे अक्षरशः जंगल फोपावलं आहे आणि जाणं कठीण आहे. गढीचे अवशेष तिथे काय राहिलेले आहेत. आणि हा शहाजीराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. भारतातला हा पहिला पुतळा आहे शहाजीराजांचा. अन्यत्र नंतर पुतळे झाले असतील पण हा पहिला पुतळा. याचं विलासराव देशमुखांच्या हस्ते ते मुख्यमंत्री असताना याचं अनावरण झालं होतं. आणि त्याही अर्थाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ वेरूळचं, त्याही अर्थाने वेरूळचं महत्त्व आहे. खुलताबाद वेरूळ ऐतिहासिक सफर अभिव्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला या भागातून घडवलेली आहे. आणि शहाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसलेंची गढी किंवा शहाजीराजे भोसलेंचा हा पूर्णाकृती पुतळा आणि या ठिकाणी येऊनच या भागाचा समारोप करतो आहे. पुन्हा भेटू पुढच्या आणखीन एका नवीन आणि अतिशय चांगल्या अशा भागामध्ये. धन्यवाद.